जी आहे ती हिट ठरली असं म्हणावं का? पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेनं इतकं चांगलं काम केलं. लोक आता वाटसुद्धा पाहत आहेत की पुढचा हप्ता कधी मिळेल. तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता मिळेल? लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या. एकतर कार्यालय आहे जे ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, जवळपास 85% आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो. त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास 37,000 अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल, भरती असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. आता शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक तर जातीय जनगणनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. किती महत्त्वाचा निर्णय आहे? कारण ग्रामीण भागामध्ये याचे कशा पद्धतीनं परिणाम पाहायला मिळतील? अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातलं आमचे नेतृत्व अजितदादांनी सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना किंवा शासनाला विनंती करत असताना जनगणना झाली पाहिजे. कारण वेगवेगळे विषय असतात, फक्त आरक्षणाचाच नव्हे तर पॉप्युलेशन सेन्सेस आणि त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. आणि त्याच्यातून पुढच्या कालावधीमध्ये जो विकसित भारत आपण बघण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे किंवा स्वप्न आहे, ती ही जनगणना झाल्यानंतर एक टार्गेट ओरिएंटेड काम. तर या ठिकाणी आपण बघित असेल की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे हे नेमके काय म्हणालेले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो हप्ता आपल्या अकाउंटवरती जमा झालेला आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना यामागील 4 हप्ते इथे भेटलेले नाही त्यांचं काय? आता त्यांच्याबद्दल एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. त्यांना 6,000 रुपये हे एकत्र मिळणार आहे. 4 महिन्याचे पैसे त्यांचे हप्ते जे रखडलेले होते ना, त्यांना ते आता एकदम इथे भेटणार आहे. संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी मध्ये दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता तुम्ही 30 एप्रिलपर्यंत इथे ई-के-वाय-सी करू शकता. दरम्यान के-वाय-सी सोबतच ज्या महिलांचे हप्ते रखडलेले आहेत त्यांना एकत्र आता इथे पैसे भेटणार आहे. ही सुद्धा आपल्यासाठी इथे गुड न्यूज असणार आहे. आपल्याला 1 महिन्याची मुदत जी आहे ना ती आता इथे वाढवून दिलेली आहे. आणि ज्या लाडकी बहिणी अजून सुद्धा दुरुस्ती केली नसेल, ज्यांची चुकलेली होती, त्यांनी लवकरात लवकर इथे दुरुस्ती करून घ्यायची आहे. आता या महिलांना मिळणार 6,000 रुपये. के-वाय-सीतील चुकांमुळे महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलेला होता. डिसेंबरपासूनचे पैसे या महिलांना मिळालेले नाहीत. कारण डिसेंबरचा हप्ता हा जानेवारी देण्यात आलेला होता. त्यामुळे 4 महिन्यांचे रखडलेले पैसे महिलांना एकत्र मिळतील. रखडलेले सर्व लाभ महिलांना देणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता 4 महिन्यांचे 6,000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. के-वाय-सीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा लाभ इथे दिला जाणार आहे. बघा, ज्या महिलांना इथे डिसेंबरपासून पैसे भेटले नव्हते, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी आणि फेब्रुवारी असे 6 महिन्यांचे पैसे त्यांना इथे भेटले नव्हते. आता त्यांना ते पैसे भेटणार आहे. परंतु कोणाला भेटणार आहे? ज्या महिलांनी चूक दुरुस्ती केली असेल अशाच बहिणींना इथे पैसे भेटणार आहे. आणि ज्यांनी अजूनसुद्धा त्यांची चूक झालेली होती डिसेंबरच्या महिन्यामध्ये, त्यांनी अजूनसुद्धा ती दुरुस्ती केली नव्हती, त्यांना हे पैसे जे आहे ना ते भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही आधी दुरुस्ती करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला इथे 6,000 रुपये जे आहे ना ते इथे भेटणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.